हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल। आज आपण महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीचे शहर व राज्यातील तिसरे मोठे शहर आहे जे की आहे नागपूर। नागपूर हे भारतातील 13वे मोठे नागरी क्षेत्र आहे। नागपूर महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील सर्वात मोठे शहर, नागपूर जिल्हा व राज्याच्या नागपूर विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे। गाईज आपण आता नागपूरमध्ये हॉटेलहून चेकआउट केल्यानंतर लोकमत भवनचं तुम्हाला मी लोकेशन दाखवलं। तर आपण आता दीक्षाभूमी या परिसरात आलेलो आहे। तर आता हे बघा, इथं मेट्रोचं भवन आहे इकडे समोर आणि इकडे हे कॉलेज आहे। आता सगळे डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय। महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशन नागपूरला घेतले जाते। भौगोलिक दृष्टी देशाच्या मध्य भागात असलेल्या ह्या शहरातच भारताचा 0 मैलाचा दगड आहे। नागपूर हे भारताचे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया आहे। नागपुरास संत्रनगरी असेही म्हणतात कारण या भागातील संत्री प्रसिद्ध आहे। इकडून यायचं आपल्याला असं। आता पार्किंगला आपण इथं गाडी लावू आणि आपण जेव्हा दसऱ्या किंवा ऑक्टोबरमध्ये जेव्हा इथे येतो तेव्हा हा रस्ता किंवा इथपर्यंत गाडी येत नाही, कारण की इथे सगळे स्टॉल लागलेले असतात आणि खूप जास्त पब्लिक दर्शनासाठी आलेली असते। ठीक आहे, तर आपण आता इथे गाडी पार्किंग लावू आणि गाईज आपण जेव्हा ऑक्टोबरमध्ये येतो तेव्हा इथे सगळे बॅरिकेड्स लावलेले असतात। एवढं मोकळं नसतं तेव्हा आणि पब्लिक पण जास्त असते आणि त्या दिवशी येण्याचा एक वेगळाच उत्साह आणि आनंद असतो। तर आता गाडी आपण इथं पार्किंगला लावली बघा, माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही। आपण आता मध्ये जाऊ। ठीक आहे बाबू, बघू शकता बाबू, मी, शीतल, संकेत। इथं भारताचे संविधान लिहिलेलं आहे आणि त्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी नागपूर इथे धम्मदीक्षा घेतली होती। तेव्हाची ही जागा आहे आणि त्यावेळेस ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या त्या इथे इन्युमरेट केलेल्या आहे, तुम्ही बघू शकतात। ठीक आहे, आणि आपण आता मध्ये जाण्याच्या मार्गावर आहे। इथे चप्पल स्टँड आहे, आपण इथे चप्पल काढून ठेवू। आणि कधी झालं होते 14 ऑक्टोबर 1956 रोजी। ठीक आहे, सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम। आज आपण आपल्या चॅनल सोबत दीक्षाभूमी इथं आलेलो आहे आणि दीक्षाभूमीचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। तर पण आज इथे मी, संकेत, शीतल, पप्पू आलेलो आहे। 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची जी धम्मदीक्षा घेतली होती ती याच जागेवर घेतली होती आणि त्यानंतर बाबासाहेबांनी इथे 40,000 अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती। आज त्या स्थळाला आपण भेट देत आहे आणि तुम्ही ह्या माझ्या चॅनलवर हा व्हिडिओ बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही कोण कोण आतापर्यंत दीक्षाभूमीला व्हिजिट केलेले आहे। तर थँक्यू गाईज, बघा माझा व्हिडिओ। पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। तर आज आपण आलो आहे एका पवित्र आणि ऐतिहासिक स्थळी जी आहे दीक्षाभूमी नागपूर। ही केवळ एक वास्तू नसून एक सामाजिक परिवर्तनाचा आणि समतेचा आणि नवयुगाचा सुरुवातीचा काळ आहे आणि प्रतीक आहे। 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच भूमीवर लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माची आणि बौद्ध धर्म स्वीकारला होता। या ऐतिहासिक क्षण केवळ धर्मांतर नव्हतं, ते एक क्रांती होती आणि अन्यायाविरुद्धचा हा एक आवाज होता। या ब्लॉगमध्ये आपण दीक्षाभूमीचं भव्य स्तूप पाहणार आहे आणि इथल्या जे काही मॉन्युमेंट्स आहे, इकडं 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत, त्यानंतर इकडे भारताचे संविधान आहे आणि मध्ये
बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही सगळे माझे व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करत नाही आहे गाईज. तर बाय, भेटू आता मध्ये आपण. गाईज बब्बू मी इथे सगळ्यात पहिले 2004ला आलो होतो, जेव्हा मी 4थीत होतो, म्हणजे 2004ला. आणि त्याच्यानंतर लास्ट 2012ला. आणि त्याच्यानंतर माझं कधी येणं झालं नाही, काही कारणास्तव किंवा शिक्षणाला बाहेर गेलेलो होतो मी. आणि आता आपण बब्बू, मी, संकेत, शीतल आलेलो आहे, बघू शकता. आपण आता एंट्री करत आहे गाईज. आणि अशा 4 एंट्री दीक्षाभूमीला आहे, जसं या साईडला आणि मध्ये अजून 4ही बाजूला 4 एंट्री आहे. आणि आपण आता एंट्री करतोय. हे मेन गेट आहे. इथे एक दीक्षाभूमीची पुनराकृती बनवलेली आहे, मध्ये पण आहे. इथे गौतम बुद्धाची मूर्ती आहे. आपण इथंच येतो किंवा अभिवादन करायला येतो. दीक्षाभूमी नागपूर इथे ही बाबासाहेबांच्या जुन्या फोटोंची एक फोटो गॅलरी आहे. इथं प्रत्येक स्टँडवर एक फोटो लावलेला आहे आणि त्या फोटो खाली लिहिलेलं आहे त्या फोटोची माहिती, वर्ष आणि कोणासोबत बाबासाहेब भेटले होते, कुठं भेटले होते आणि कोणत्या जागी भेटले होते, ते कोणत्या कामासाठी त्या जागेवर गेले होते, त्या सगळ्या गोष्टींचा इतिहास या व्हिडिओमध्ये दाखवत आहे मी. कारण की ही फोटो गॅलरी आणि ही फोटो खूप दुर्मिळ आहे. हे आपल्याला भेटणं मुश्किल आहे, पण आपल्याला या फोटोद्वारे इतिहास कळू शकतो आणि बाबासाहेबांचा जीवनक्रम पण आपल्याला समजू शकतो. आपण आता ड्रॅगन पॅलेस टेम्पलला आलेलो आहे. तिचं एंट्री गेट आहे. हाय गाईज, आपण आत्ता कामठी नागपूर इथे पोहोचलेलो आहे आणि आता ड्रॅगन पॅलेसला एंट्री करतो आहे. जेव्हा मी 2012ला आलो होतो तेव्हा अशी एंट्री नव्हती, दुसरीकडून एंट्री असती. किंवा मग तेव्हा आपण 14 ऑक्टोबरला येतो ना इथे, तर खूप गर्दी असते. तर तेव्हा ती येण्या जाण्याचं नियोजन वेगळ्या पद्धतीने केलेलं राहतं. तर त्याच्यामुळे ते आपल्या लक्षात येत नाही आणि आपल्याला येण्यासाठी पण खूप दिवस लागले इथं. तर बघू आता मध्ये कसं आहे, तुम्हाला दाखवतो. एन्जॉय करा. बब्बू, शीतल, ते चप्पल नाही आणली. गाईज आपण आता ड्रॅगन पॅलेसला पोहोचलेलो आहे. बघू इकडे बघ बाळा. गाईज आपण आता ड्रॅगन पॅलेस कामठी इथून निघत आहे आणि आता पुढच्या लोकेशनला भेटू.
हाय गाईस, आपण आज नागपूरमधील तिसऱ्या ऐतिहासिक वास्तूला भेट देत आहे. नागपूरमधील नागलोक हे बौद्ध धर्माचे पुनर्जन्माचे प्रमुख केंद्र आहे. इथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने 1956 मध्ये 5 लाख अन्वयांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. वॉकिंग बुद्ध मूर्ती हे नागलोकाचे मुख्य आकर्षण असून हजारो लोक दरवर्षी इथे भेट देतात. दृष्टी एक न्यायमुक्त शोषणमुक्त समाज जिथे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही मूल्य रुजवलेली आहे. प्रत्येक व्यक्ती सशक्त होऊन समाजात करुणेने योगदान देईल. नागार्जुन प्रशिक्षण संस्था डॉक्टर आंबेडकरांच्या विषयावर आधारित प्रशिक्षण धम्मशिक्षा कोर्स 8 महिने, बौद्ध धर्म, ध्यान, पूजा आणि सामाजिक कार्य आणि BA पदवी 3 वर्ष बौद्ध धर्म डॉक्टर आंबेडकर अध्ययन नागपूर विद्यापीठाशी संलग्न आहे. युवकांना बुद्ध विचारसरणी समाजात परिवर्तनासाठी तयार करण्याचे कार्य नागलोक प्रशिक्षण संस्था करत असते. दरवर्षी इथून खूप सारे विद्यार्थी बाहेर पडत असतात. आपल्या सामाजिक आणि बौद्ध धर्म, ध्यान, पूजा आणि सामाजिक कार्यासाठी इथून कोर्स घेऊन बाहेर पडतात. मध्ये बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही सगळे माझे व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करत नाही गाईज. तर बाय.